माझं नाव निकिता शरद साळुंखे. मी राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये शिकत आहे. हा माझा पहिला अटेम्प्ट आहे UPSCचा. काय मोटिवेशन होतं तुम्हाला हे इन्स्टिट्यूट जॉईन करण्यासाठी? सरांनी आमच्या कॉलेजमध्ये वेबसाईटचं डेमॉन्स्ट्रेशन घेतलं होतं, तेव्हा मी त्यांचं लेक्चर अटेंड केलेलं आणि तेव्हा त्यांनी जे अप्रोच दिलेला एक्झामसाठी तो मला एकदम बरोबर वाटला. नवीन बॅच सुरू झाली तेव्हा मी जॉईन केलं. इथे प्रिपरेशन स्टार्ट केल्यापासून अगोदरचं प्रिपरेशन आणि आत्ताचं प्रिपरेशन यात फरक काय? सुरुवातीला मला वाटायचं की खूप अवघड आहे ही जी प्रोसेस आहे. सेल्फ डाऊट असायचा की मी करू शकते की नाही, पण मी जेव्हापासून जॉईन केलंय तेव्हापासून प्रिपरेशन असू देत किंवा त्या प्रिपरेशनमध्ये ज्या पण गोष्टी आल्या डे 1 पासून ते आतापर्यंत तिथं मी खूप साऱ्या गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत. तिथली टीचिंग एक्सपिरियन्स, मेंटरशिप आणि फॅकल्टी बद्दल तुमचं काय मत आहे? 3 वर्ष ज्या एका कॉलेजमध्ये शिकत आलेली आहे तिथं आणि इथं जर मी कम्पॅरिझन केलं की UPSCचे ऍक्च्युअल प्रिपरेशन काय असते ते इथं आल्यानंतर मला समजलं की काय असतं. कारण बाहेर UPSCच्या नावावर बरेच अनेक गोष्टी दुसऱ्या चालतात आणि दुसऱ्या एक्झामची प्रिपरेशन करून घेतली जाते, पण इथं आल्यानंतर UPSC आणि UPSC रिलेटेडच सगळ्या गोष्टी, सिलेबस असू देत, मेंटरशिप, सगळ्या गोष्टी इथे जे सगळे विद्यार्थी आहेत ते फक्त UPSCची प्रिपरेशन करणारे आहेत. टीचर, मेंटर सगळेच त्या फील्डशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे खूप मदत होते.